नमस्कार. राज्यातील सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बघा, उद्याची तारीख आहे 5 डिसेंबर 2024. राज्यातील सरसकट सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, तुम्हाला 2100 रुपयांचा 6वा हप्ता उद्या विस्तारित करण्यात येणार आहे. सोबतच तुम्हाला जर मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये जर मिळाले नसतील तर ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये थेट जमा केले जाणार आहेत. परंतु शासनाने याच्यामध्ये काही अटीसुद्धा घातलेल्या आहेत. सोबतच एक स्टेटमेंट भरपूर व्हायरल झालेलं आहे, तुम्ही सुद्धा नक्कीच पाहिलं असेल. बघा, निवडणुका झाल्या, आता 2 कागदपत्रे द्या असं सुद्धा सांगितलं जात आहे. फक्त निवडणुकीपुरती, मतदानापुरता आमचा वापर केला का असं सुद्धा स्टेटमेंट येत आहे. बघा, निवडणुका झाल्या, आता 2 कागदपत्रे द्या तरच तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा हप्ता जमा करणार आहोत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता हे कागदपत्रे कुठे द्यायची आहेत, सोबतच हे कोणती कागदपत्रे आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. सोबतच बघू शकता, बहिणींची संख्या कमी करायची आहे. सरकारकडे एवढा पैसा शिल्लक राहिलेला नाही, फक्त निवडणुकीपुरती योजना सुरू केली का असं सुद्धा स्टेटमेंट व्हायरल झालेलं आहे. तुम्ही सुद्धा कुठे ना कुठे पाहिलंच असेल, परंतु अगदी सविस्तर माहिती बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा, सोबतच चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून ठेवा. बघा, तुमच्या खात्यामध्ये उद्या 7,500 रुपये 5 महिन्यांचे जर मिळाले नसतील, ज्यांना मिळाले असतील तर त्यांना भेटणार नाहीत. बघा, ज्यांना मिळाले नसतील तर त्यांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये येतील. सोबतच ज्यांना 7,500 रुपये मिळाले असतील तर त्यांना गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि 2100 रुपयांचा 6वा हप्ता विस्तारित केला जाणार आहे. बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, 5 महिन्यांचे 7,500 रुपये, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि 6वा हप्ता 2100 रुपयांचा तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. सोबतच सर्वात महत्त्वाची जी 2 कागदपत्रे आहेत ती लगेच सांगून टाकतो मी तुम्हाला, लय वेळ घेऊन तुमचा वाया घालवणार नाही. तर लगेच तुम्हाला ही 2 कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते सुद्धा सांगणार आहे आणि कुठे जमा करायचे आहेत त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे. आता याच्यामध्ये पहिले जे कागदपत्र आहे ते म्हणजे इन्कम टॅक्स, म्हणजेच तुमच्या घरामध्ये कोण जर टॅक्स भरत असेल, तुमचं उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्सचा फॉर्म भरायचा आहे. सोबतच तुमच्याकडे 4 चाकी गाडी नाही, याच्यासाठी याचं सुद्धा तुमच्याकडे कागदपत्रे असणं आवश्यक आहे. बघा, जी 2 महत्त्वाची कागदपत्रे सांगण्यात आलेली आहेत, जर तुमच्या घरामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत असेल, 4 व्हीलर गाडी असेल तर अशा गोष्टी असतील तर तुमचं नाव या योजनेमधून कमी केलं जाणार आहे. सोबतच जो दिवाळीचा बोनस सांगण्यात आलेला होता त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. अगदी लाभ आलेले आहे, सर्व माहिती सविस्तर बघणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजनेमधील 2,50,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा 6वा हप्ता विस्तारित होत आहे. बघा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 5 महिन्यांचे 7,500 रुपये सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. परंतु नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होत आहे, त्यांचा उद्या शपथविधी आहे. 5 डिसेंबर रोजी त्यांचा शपथविधी आहे. त्या शपथविधीनंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित केले जाणार आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये काही अटी आहेत. कोणती कागदपत्रे आहेत ते कागदपत्रे सबमिटसुद्धा करायचे आहेत, त्यानंतर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये विस्तारित केले जाणार आहे. परंतु या योजनेमधून काही महिला अपात्र ठरवण्यात येणार आहेत. बघा, अगोदर निवडणुकीच्या अगोदर ज्या महिलांना 7,500 मिळाले असतील आणि ते जर पात्रतेच्या अटीमध्ये बसत नसतील तर तुमचं नाव या योजनेमधून कमी केलं जाणार आहे. परंतु उर्वरित ज्या पात्र महिला आहेत, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, इतर ज्या अटी होत्या ते जर या अटींमध्ये बसत असतील तर त्यांना गॅसचे पैसे, योजनेचे सर्व पैसे एकदा 6व्या हप्त्यामध्ये सर्व पैसे विस्तारित केले जाणार आहेत. बघा, तुमच्याकडे जर अटींमध्ये, शर्तींमध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला काळजी करायची काहीही गरज नाही. बघा, मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे, तर या बैठकीमध्ये निर्णय झाला. बघा, कोणता निर्णय झालेला आहे की जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. बघा, लाडकी बहीण योजनेमधून महिलांना कमी करायचं नाही तर त्यांना अपात्रसुद्धा करायचं नाही. परंतु ज्या महिलांकडे खरोखर उत्पन्नाची मर्यादा जास्त असेल, गाडी असेल, इन्कम टॅक्स भरत असतील तर तुमचं नाव खरोखर कमी केलं जाऊ शकतं. परंतु ज्या पात्रतेमध्ये बसत आहेत अशा जास्तीत जास्त महिलांच्या खात्यामध्ये हा 6वा हप्ता विस्तारित केला जाणार आहे. अन्यथा बहिणीने दिलेला आशीर्वाद, ठेवलेला विश्वास वाया जाईल. बघा, जेवढ्या जास्तीत जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे विस्तारित होतील तेवढाच बहिणींचा विश्वास महायुती सरकारवरती, म्हणजेच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावरती राहणार आहे. अन्यथा जर कमी महिलांना हे पैसे विस्तारित झाले तर हा विश्वास आणि आशीर्वाद वाया गेला असं सुद्धा समजलं जाऊ शकतं. बघा, प्रामुख्याने
उद्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित करण्यात येणार आहे। आता याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा सांगणार आहे, परंतु महत्त्वाची अपडेट अगोदर लक्षात घ्या। परंतु राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाचं स्टेटमेंट दिलेलं आहे। आता एकनाथ शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री झाले, म्हणजेच त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन टाकलेला आहे। बघा, यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की राज्यामधील सरसकट सर्व माता भगिनींना या योजनेचा लाभ देणार आहोत। बघा, सरसकट सर्व माता भगिनींना या योजनेचा लाभ तर दिला जाईल। निवडणुकीच्या अगोदर ज्या माता भगिनी पात्र होत्या त्यांना 5 महिन्यांचे 7,500 रुपये आले असतील तर तुम्हाला हा 6वा हप्ता सुद्धा विस्तारित होणार आहे आणि मागील पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। परंतु प्रामुख्याने पहिले ह्या जिल्हे आणि फक्त या महिला, बघा हे पैसे तर विस्तारित केले जाणार आहेत, परंतु याच्यामध्ये काही जिल्हे आहेत आणि त्या महिला सुद्धा आहेत की ज्यांना मागचे पैसे मिळालेले नाहीत। तर बघा, यामध्ये प्रामुख्याने जे भागांमध्ये महिलांना पैसे मिळाले नव्हते अशा भागांमध्ये अगोदर विस्तारित केले जातील, त्याच्यानंतर दुसऱ्या भागांमध्ये सुद्धा विस्तारित केले जाणार आहेत। बघा, याच्यामध्ये भंडारा आहे, गोंदिया आहे, सोबतच चंद्रपूर, नागपूर, वर्धा, आता हे प्रामुख्याने 5 जिल्हे झाले। सोबतच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद हे 5 जिल्हे झाले। सोबतच जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद हे प्रमुख 5 जिल्हे झाले। म्हणजे टोटल मिळून 15 जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये मागचे जमा होतील। सोबतच 2100 रुपयांचा 6वा हप्ता सुद्धा विस्तारित होईल। सोबतच गॅस सिलेंडर घरातील महिलेच्या नावाने असेल तर त्या गॅस सिलेंडरचे 2,500 रुपये सुद्धा विस्तारित केले जाणार आहेत। परंतु याच्यामध्ये एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। बघा, प्रथमतः ज्यांना 7,500 रुपये मिळालेले आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये 6वा हप्ता सुद्धा विस्तारित केला जाणार आहे आणि ज्यांना 7,500 मिळाले नसतील तर त्यांना अगोदर 7,500 रुपये दिले जातील, त्याच्यानंतर तुम्हाला 6वा हप्ता सुद्धा विस्तारित केला जाणार आहे। सोबतच ज्यांनी फॉर्म जुलै महिन्यामध्ये भरला, ऑगस्ट महिन्यामध्ये भरला असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे विस्तारित केले जाणार आहे। बघा, त्यांना लाभ अगोदर दिला जाणार आहे, त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये सोबतच नोव्हेंबरमध्ये जे फॉर्म आलेले होते तर ते फॉर्म पात्र ठरले का हे चेक केलं जाणार आहे। त्यानंतर दुसऱ्या DBTच्या द्वारे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। म्हणजेच प्राथमिक स्वरूपामध्ये जे जुने फॉर्म होते, ज्यांचे फॉर्म पेंडिंग इन प्रोसेसिंगला होते आणि ज्यांचे फॉर्म आता सक्सेसफुली झालेले आहेत, अगोदर त्यांना हे पैसे दिले जाणार आहेत, त्यानंतर नवीन फॉर्मचा विचार केला जाणार आहे। सोबतच अंगणवाडी सेविकांकडे भरलेले फॉर्म, आता अंगणवाडी सेविकांकडे सुद्धा भरपूर महिलांनी फॉर्म भरलेले होते, परंतु हे फॉर्म ऑफलाईन होते। बघा, हे ऑनलाईन फॉर्म नव्हते तर हे ऑफलाईन फॉर्म होते। ऑफलाईन फॉर्म ज्यांनी भरलेले असतील तर त्यातील 90% महिलांना पैसे आले नाहीत, फक्त 10% महिलांना हे पैसे आलेले आहेत। त्याच्यामुळे अंगणवाडी सेविकांकडे जे जे फॉर्म भरलेले आहेत त्यांचा सुद्धा अगोदर विस्तारित केला जाणार आहे आणि त्यांचा विचार करूनच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित केले जाणार आहेत। सोबतच काल जी महत्त्वाची अपडेट आलेली आहे याच्यामध्ये प्रमुख ज्या बँक सांगण्यात आलेल्या आहेत त्या बघू शकता। याच्यामध्ये ॲक्सिस बँक आहे, IDBI बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, सोबतच कॅनरा बँक आहे, कोटक महिंद्रा आहे, ICICI बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, येस बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, युनियन बँक ऑफ इंडिया आहे, सोबतच इंडलस बँक आहे, सोबतच IDBI बँक, HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक, सोबतच पोस्ट बँक सुद्धा याच्यामध्ये ॲड करण्यात आलेली आहे। या बँकांपैकी तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला काळजी करायची काहीही गरज नाही, फक्त आपली DBT ॲक्टिव्ह आहे का ते सुद्धा चेक करा। बघा, इथं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, हे देवेंद्र फडणवीस आहेत, हे अजित पवार आहेत आणि राज्यपाल आहेत। बघा, हा पूर्णपणे जो मुख्यमंत्री पदाचा राजीनामा आहे तर हा राजीनामा एकनाथ शिंदे साहेबांनी देऊन टाकलेला आहे, कारण त्यांच्यात जी शिवसेना आहे तर त्या शिवसेनेला 57 जागा मिळाल्या आहेत। सोबतच BJP नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना 130च्या आसपास जागा मिळालेल्या आहेत। त्याच्यामुळे नवीन मुख्यमंत्री, नवीन चेहरा येत आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुद्धा होऊ शकतात किंवा देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा होऊ शकतात। इथून पुढे लाडकी बहीण योजनेची जी सविस्तर डिटेल्स असेल किंवा त्याच्यावरती काय निर्णय असेल त्याच्यामध्ये बदल करण्याची वेळ आली तर पूर्णपणे हे कामकाज देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेलेला आहे। परंतु या फोटोमध्ये बघू शकता एकनाथ शिंदे साहेब थोडं नाराज असं दिसत आहेत, परंतु एकनाथ शिंदे साहेब म्हणतायत की मी 5 वर्ष जोपर्यंत माझा कार्यकाळ आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाही। सोबतच जो हप्ता असेल तर त्याच्यामध्ये जेवढी वाढ करता येईल तेवढी सुद्धा वाढ करणार आहे। हे अमित शहा आहेत, हे गृहमंत्री आहेत, तर यांच्याकडे पूर्णपणे ही सविस्तर माहिती असते। बघा, एकनाथ शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री केलं जाईल तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि इथून पुढे लाडकी बहीण योजना अगदी सुरळीतपणे राहणार आहे। बघा, सर्वात महत्त्वाची आणि शेवटची अपडेट लक्षात घ्या, ज्या माता भगिनी मेळाव्याला गेल्या होत्या किंवा इतर ठिकाणी गेलेल्या होत्या तर त्यांच्याकडे संपूर्ण इन्फॉर्मेशन असेल तर त्यांना सर्व डिटेल्ससुद्धा माहिती आहे। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, राज्याचे मुख्यमंत्री खरं तर एकनाथ शिंदे साहेब व्हायला पाहिजे होते,
त्यांच्यामुळे माहितीचं सरकार आलेलं आहे. परंतु देवेंद्र फडणवीस हे BJPचे आहेत, प्लसमध्ये त्यांना 130 पेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत. परंतु बहिणींना असं वाटत असेल की परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच व्हायला पाहिजे. तुम्हाला सुद्धा काय वाटतं की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत का देवेंद्र फडणवीस साहेब, ते सुद्धा कमेंटद्वारे कळवायचं आहे. बघा, अगदी मुद्देसूद माहिती दिलेली आहे. कोणत्याही अफवा, कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका. मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला की मोबाईल योजनेचा फॉर्म भरा किंवा इतर ठिकाणी मोबाईल योजना सुरू झालेल्या आहेत. अशा कोणत्याही योजना सुरू झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला, हक्काचं चॅनल आहे, खरोखर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतं. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करणं गरजेचं आहे. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करणं सुद्धा गरजेचं आहे आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअरसुद्धा नक्की करा. आता चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.